नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस टी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला हा प्लॅटफॉर्म आहे एस एस टी एज्युपीडिया आणि आजचा आपला विषय आहे TYBA हिस्ट्री सेम 5 कोर कोर्स 4 हिस्ट्री ऑफ मिडिवल इंडिया फ्रॉम 1000 CE टू 1526 CE. आपलं फर्स्ट मॉड्यूल आहे फाउंडेशन, एक्सपेन्शन अँड डिक्लाइन ऑफ दिल्ली सल्तनत. ज्यातलं फर्स्ट सब पॉइंट आहे, कारण की आपल्याला पेपरमध्ये 4 मॉड्यूल आहे आणि ईच मॉड्यूल कॅरी 3 सब टॉपिक, ओके, और 3 सब मॉड्यूल्स. तर तसंच पहिला सब मॉड्यूल आहे ए सोशियो इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल कंडिशन ऑन द एव ऑफ द टर्किश इन्व्हेन्शन. मायसेल्फ असिस्टंट प्रोफेसर मृणई लोंढे. ओके, तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण कोणते टॉपिक कव्हर करणार आहोत ते बघूयात. आज आपण बघणार आहोत मोहम्मद पैगंबर आणि इस्लाम धर्माचा उदय, त्याच्यानंतर प्राचीन भारतातील बलशाली राजवट, त्यानंतर उत्तर भारतातील राजकीय स्थिती, पूर्व भारतातील परिस्थिती, त्यानंतर मध्य व पश्चिम भारत, त्यानंतर राजकीय अवनती, सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती आणि आर्थिक स्थिती. हे टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आपला हा पहिला टॉपिक आहे मोहम्मद पैगंबर आणि इस्लाम धर्माचा उदय. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांना मानलं जातं. यांचा जन्म इसवी सन 1570 रोजी झाला. ओके, तर ह्यांचा जन्म अरब स्थानातील एका मागासलेल्या शहरामध्ये म्हणजेच मक्का शहरामध्ये झाला. वयाच्या 6व्या वर्षीच ते अनाथ झाले. त्यानंतर त्यांना शिक्षण न मिळाल्यामुळे ते अशिक्षित होते आणि पुढे त्यांनी एका विधवेसोबत विवाह केला. त्यावेळीस अरब स्थानातली जी परिस्थिती आहे ती खूपच भयानक होती. त्यानंतर अरब स्थानामध्ये खूप अंधश्रद्धा, रूढी, परंपरा माजल्या होत्या. ओके, त्याच्यानंतर एकमेकांमध्ये संघर्ष होत होता. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे, ती म्हणजे आत्ता जे आपण बघतोय ते भारताबाहेरची परिस्थिती, म्हणजे अरब स्थानामध्ये काय कंडिशन होती त्यावेळेला, कारण की मुळात जो इस्लाम धर्म आहे हा भारताबाहेर अरब स्थानामध्येच उदयाला आला होता. ओके, तर आपण आता अरब स्थानातली कंडिशन बघतोय. ओके, तर मग आपण बघितलं होतं की अरब स्थानामध्ये खूप भयानक परिस्थिती होती, खूप अंधश्रद्धा माजली होती, पुन्हा अरबी लोकांमध्येच एकमेकांमध्ये संघर्ष होत होते. तर अशा वेळी विश्वावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी वयाच्या 40व्या वर्षी अल्लाह यांचा साक्षात्कार मोहम्मद पैगंबर यांना झाला असं मानलं जातं. ओके, मग त्यातूनच पुढे इस्लाम धर्म स्थापित झाला. ओके, तर आता इस्लाम धर्म तर स्थापन झाला, पुढे त्याचा प्रसार करण्यासाठी किंवा इस्लाम धर्माचे अनुयायी वाढवण्यासाठी मोहम्मद पैगंबरांनी मक्का येथे आपला धर्मप्रचारास सुरुवात केली. ओके, तर आता इस्लाम ह्या शब्दाचाच अर्थ होतो शांती. तर हा इस्लाम धर्म स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की अरब स्थानामध्ये शांतता निर्माण करणे. ओके, तर मग मक्केमध्ये जेव्हा त्यांनी धर्मप्रसाराचं कार्य चालू केलं तेव्हा त्यांना अरब टोळ्यांसोबत संघर्ष करावा लागला किंवा अरब टोळ्यांचा खूप उपद्व्याप वाढला. त्याच्यामुळे त्यांनी मग मक्केजारीच असलेलं मदिना शहर इथे प्रयाण केलं. ओके, मग सेम तसाच प्रॉब्लेम मदिनामध्ये सुद्धा त्यांना फेस करावा लागला. त्यानंतर मक्का आणि मदिना ह्या 2 शहरामध्ये संघर्ष निर्माण झाला किंवा लढाई निर्माण झाली. आणि जेव्हा या दोन्ही शहरातले वाद शांत झाले तेव्हा त्यांनी पुन्हा मक्केमध्ये आपलं वास्तव्य निर्माण केलं. तर हा झाला आपला इस्लाम धर्माचा उदय. आणि थोडी आपण मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी माहिती बघितली.
तर आता आपण बघूया की ह्या दरम्यान म्हणजे अरब स्थानामध्ये जेव्हा इस्लामची स्थापना होत होती किंवा तिथे अराजकता माजली होती, त्या दरम्यान भारताची परिस्थिती काय होती. ओके. आतापर्यंत आपण भारताबाहेरची परिस्थिती बघितली होती अरब स्थानातली. तर आता आपण बघूया की भारतामध्ये त्यावेळेस कोणती परिस्थिती होती. ओके. तर त्याच्यामध्ये आपण बघूयात की प्राचीन भारतातील बलशाली राजवट. तर प्राचीन भारत हा मुळात संक्रमणाचा काळ होता. प्राचीन भारतापासून ते मध्ययुगीन भारत. ओके. त्याच्या दरम्यानचा हा संक्रमणाचा काळ होता. तर मग ह्या प्राचीन भारतामध्ये कोणते बलशाली राजवट म्हणजे जेव्हा संक्रमणाचा काळ होता तेव्हा कोणत्या बलशाली राजवटी होऊन गेला बघूया. तर त्याच्यामध्ये वर्धन घराणं हे एक बलशाली घराणं म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्यामध्ये हर्षवर्धन राजा हा खूप प्रसिद्ध राजा होता आणि जे वर्धन घराणं होतं हे उत्तर आणि मध्य भारत या दरम्यान पसरलं होतं. ओके. त्याच्यानंतर पुढचं बलशाली राजवट किंवा घराणं होतं ते म्हणजे चालुक्यांचं, आणि ह्यांचं जे घराणं होतं हे मध्य भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये पसरलं होतं. आणि याच्यातला प्रसिद्ध राजा होता दुसरा पुलकेशी. मग जेव्हा वर्धन घराणं आणि चालुक्य घराणं ह्या दोन्ही घराण्याचा अस्त झाला, त्यानंतर भारतातली जी एकसंघ साम्राज्यशाही होती ती नष्ट होण्याच्या मार्गावर आली. कारण की जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे की हा थोडा संक्रमणाचा काळ होता. प्राचीन भारतापासून ते मध्ययुगीन भारतापर्यंत संक्रमण होण्याचा काळ होता. तर त्या दरम्यान हे दोन बलशाली घराणी होती. ओके. तर मग ह्या दोन्ही बलशाली घराण्याचं जे एकसंघपणा होता भारतातला तो नष्ट झाला. मग पुढे यशोवर्मन याने उत्तर भारतामध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची राजधानी होती कनौज. ओके. तर भारताची परिस्थिती आता ह्या दरम्यान जे अरब देशामध्ये चाललेली अस्थिरता होती, तर ते अरबांनी भारतावर आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. तर मग हा जो यशोवर्मन होता आणि ललितादित्य जो काश्मीरचा राजा होता, त्यांनी जे अरबांचं आक्रमण होत होतं भारतावर ते रोखण्यासाठी प्रयत्न केले. तर ह्या संघर्षामध्ये यशोवर्मन मारला गेला. ओके. मग पुढे जी कनौज ही यशोवर्मनची राजधानी होती, त्या राजधानीवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी इतर अनेक भारतीय घराण्यांमध्ये संघर्ष सुरू झाले. त्याच्यामध्ये दक्षिणेतले राष्ट्रकूट होते, त्यानंतर माळवामधले गुजर प्रतिहार होते, त्यानंतर बंगालमधले पाल होते. तर ह्या घराण्यांनी कनौजवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांमध्ये संघर्ष चालू झाला किंवा त्यांनी प्रयत्न चालू केले. त्याच्यानंतर बघूया उत्तर भारतातली राजकीय स्थिती. उत्तर भारतामध्ये त्यावेळेस काय चालू होतं. तर अरब सेनानी याकूब बिन लईस याने अफगाणवर आक्रमण केलं. त्यानंतर सिस्तान, हिरात, कबुलिस्तान हे आपल्या आधिपत्याखाली आणलं. त्याच्यानंतर त्या दरम्यान जो अलप्तगीन हा तुर्की सेनानी होता, याने गझनी जिंकून त्याच्यावर आपलं राज्य प्रस्थापित केलं. ओके. तर ही अशी उत्तर भारताची राजकीय स्थिती होती. त्याच्यानंतर बघूयात आपण पूर्व भारतातील परिस्थिती. तर पूर्व भारतामध्ये बंगाल हा गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर स्वतंत्र निर्माण झालेला प्रदेश होता किंवा भाग होता. ओके. तर ह्या बंगालवर पाल घराण्याची सत्ता होती आणि त्याचा संस्थापक होता गोपाल. आणि ह्यांचा जो हे जे पाल घराणं होतं त्यांचं वर्चस्व बंगाल, बिहार आणि ओरिसा ह्या प्रांतांवर पसरलं होतं. ओके. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये कामरूप यांचं राज्य होतं आणि ते गुप्तांचे मांडलिक होते. ओके. पुढे आसाममध्ये ब्रह्मपाल नावाचा राजा होता आणि नेपाळमध्ये ठाकुरी घराणं होतं. तर ही झाली पूर्व भारतातील परिस्थिती. त्याचप्रमाणे मध्य आणि पश्चिम भारतामध्ये काय चाललंय ते पाहू. तर
मध्य आणि पश्चिम भारतामध्ये आपल्याला प्रामुख्याने राजपूतांचं राज्य दिसतं. मग त्याच्यामध्ये प्रतिहार, परमार, चालुक्य, चौहान हे आपल्याला राजपूत राजे दिसून येतात किंवा राजपूत घराणे दिसून येतात. ओके. त्याच्यानंतर माळवा इथे परमारांचाच संस्थापक गुजर प्रतिहार यांचं राज्य होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं चालुक्य. तर चालुक्यामध्ये दोन शाखा होत्या, एक कल्याणचे चालुक्य आणि दुसरं बदामीचे चालुक्य. त्याच्यानंतर अजमेरमध्ये सहमन या घराण्याचं राज्य होतं आणि बुंदेलखंडावर चंदेल घराण्याचं राज्य होतं. तर ही होती मध्य व पश्चिम भारतातील राजकीय परिस्थिती. त्याच्यानंतरचा पॉईंट राजकीय अवनती. आता आपण बघितलं की उत्तर भारत, त्याच्यानंतर पूर्व भारत आणि मध्य व दक्षिण भारत ह्याच्यामध्ये काय राजकीय परिस्थिती होती. तर राजकीय अवनती कशामुळे झाली, तर एकतर असं जे भारतातले राजे होते हे मुळात खूप बलशाली होते किंवा ताकदवान होते, शक्तिशील होते, पण त्यांच्याकडे एकी नव्हती किंवा एकजुटता नव्हती. जे परकीय आक्रमण होत होतं भारतावर त्याच्या विरुद्ध सगळ्या राजांनी एकत्र येऊन लढण्याची त्यांच्यामध्ये एवढी पात्रता नव्हती किंवा तसा त्यांचा विचार पण नव्हता. सगळेजण किंवा प्रत्येक राजा हे फक्त आपापल्या साम्राज्यापुरतं किंवा आपल्या राज्यापुरताच विचार करायचा. तर मग ह्याच्यामध्ये काय झालं, काही भारतातल्या राजघराण्यांनी परकीय आक्रमकांना प्रोत्साहन दिलं, तर काही राजघराण्यांनी परकीय आक्रमकांविरुद्ध युद्ध केले किंवा लढाया केल्या. म्हणजे इथे आपल्याला भारतीय राजांमध्ये एकी दिसत नाही. ओके. ते सगळेजण फक्त आपल्याच राज्यापुरता विचार करणारे होते किंवा आपल्याच राज्यापुरतं त्यांचा विचार मर्यादित होता. तर मग अशा परिस्थितीमध्ये इथे आपल्याला राजकीय स्थितीची अवनती झालेली दिसून येते. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सामाजिक स्थिती. सामाजिक स्थिती म्हणजे ही सुद्धा त्याच काळातली तो जेव्हा मोहम्मद गझनीचं आक्रमण किंवा मोहीम भारतावर होण्याच्या आधीचा काळ आपण हा डिस्कस करतोय. ओके. तर राजकीय परिस्थितीसुद्धा आपण तेव्हाचीच बघितली. त्याच्यानंतर सामाजिक आणि धार्मिक स्थितीसुद्धा आपण त्याच काळातली बघणार आहोत की मोहम्मद गझनीच्या आक्रमणाच्या पूर्वीची. ओके. तर मग वेळेला सामाजिक स्थितीमध्ये आपण पहिला पॉईंट बघणार आहोत वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था. आता वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था याच्यामध्ये आपण बघत आलोय की प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये विविध वर्णव्यवस्था आहेत किंवा जाती व्यवस्था आहेत. ओके. मग त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण केलेले आहेत आणि ह्या वर्णानुसार जे जे त्या वर्णाचं काम आहे ते त्याच वर्णातल्या लोकांनी केलं पाहिजे अशी सक्ती आपण बघतो. ओके. म्हणजे शिक्षण घेण्याचं काम, उच्च शिक्षणाचं काम किंवा वेद अध्ययनाचं काम फक्त ब्राह्मणांचं. त्याच्यानंतर राज्याचं संरक्षण करण्याचं काम फक्त क्षत्रियांचं. त्यानंतर व्यापाराशी रिलेटेड जे कामं आहेत ते करण्याचं काम फक्त वैश्य लोकांचं. आणि त्याच्यानंतर जी उरलेली कामं आहेत खूप हलक्या दर्जाची, जसं स्वच्छता करणं, ओके, म्हणजे समाजातला किंवा सोसायटीमधला केर वगैरे काढणं, ही सगळी कामं शूद्रांची किंवा एखादा मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात राबायला जाणं, मजुरीची कामं, वेठबिगारीची कामं, हे सगळं शूद्र वर्णातले लोक करायचे. तर अशी वर्णव्यवस्था आपल्याला प्राचीन काळापासूनच दिसून येते आणि हीच वर्णव्यवस्था आपल्याला ह्या मध्ययुगाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याला भारतामध्ये दिसून येते. ओके. त्याच्यानंतर आहे स्त्रियांची परिस्थिती. आता जर आपण सुरुवातीचा प्राचीन काळ बघितला तर त्याच्यामध्ये वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांना आपलं मत मांडण्याचा किंवा सभामध्ये सहभागी होण्याचा
थोडं तरी अधिकार होता. त्याच्यामध्ये आपण गोषा ही एक विद्वान स्त्री आपण बघतो. ओके. पण मध्ययुगीन भारतामध्ये स्त्रियांची स्थिती थोडी ढासळली किंवा स्त्रियांची स्थिती थोडी खाली किंवा कमी होताना आपल्याला दिसते. तर ह्याच्यामध्ये अजून विविध प्रथाची अजून भर पडली, जसं बालविवाह प्रथा आली, त्याच्यानंतर सती प्रथा आली. ओके. त्यानंतर देवदासी प्रथा, अशा ज्या जोहार पद्धत आली, वैशा पद्धत आली. तर ह्या अशा ज्या काही रूढी परंपरा भारतामध्ये रुजल्या गेल्या, त्याच्यामुळे स्त्रियांची परिस्थिती खूपच हालाखीची बनली. पुन्हा स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला. आता जे मोठ्या घरातल्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया होत्या त्यांना थोडंफार शिक्षण मिळत असे, पण ज्या सामान्य स्त्रिया होत्या त्यांना शिक्षणाचा हक्क डावरण्यात आला. ओके. मग ह्या ज्या काही अनिष्ट प्रथा होत्या, अजून बहुपत्नीत्व पद्धत होती. ओके. मग ही बहुपत्नीत्व पद्धत जी राजघराणी होती किंवा म्हणू शकतो सरदारांची जी घराणी होती, असे ज्या मोठ्या घराण्यांमध्ये तिकडचे पुरुष एकाऐवजी जास्त बायका करू शकत होते, म्हणजे बहुपत्नीत्व पद्धत त्यावेळेला अस्तित्वात आली. तर यासारख्या अनिष्ट प्रथांमुळे स्त्रियांची परिस्थिती ही खूप खालावत गेली. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे परकीयांबद्दलचा दृष्टिकोन. आता जसं राजकीय अवनतीसाठी आपण बघितलं की जे राजे होते भारतातले, हे खूप बलशाली होते, त्यांच्या अंगात खूप कर्तृत्व होतं, पण त्यांच्यामध्ये एकी नव्हती. ओके. तर एकी नसल्यामुळे भारतामध्ये आपण बघतो की परकीय आक्रमण किती मोठ्या प्रमाणात झाले. तर सेम तसंच परकीयांबद्दलचा दृष्टिकोन भारतीयांनी ठेवला की बघितलं जेव्हा अरबांचं आक्रमण झालं, त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर पुढे आक्रमण न होण्यासाठी भारतीयांनी काहीच प्रयत्न केले नाही. एकदा आक्रमण झालं, वायव्य जी भारताची वायव्य सरहद्द आहे तिथून अरबांनी आक्रमण केलं, पण हे अरबांचं आक्रमण झाल्यानंतर ती वायव्य सरहद्द सुरक्षित करण्याकडे भारतीयांनी लक्ष दिलं नाही किंवा पुन्हा असं आक्रमण होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत, किंवा आपली जी लढण्याची पद्धत आहे किंवा सैन्य व्यवस्था आहे ही अपडेट केली नाही किंवा त्याच्यामध्ये फेरबदल केले नाही. आणि हे भारतीयांबद्दल अजून एक म्हणजे मुद्दा सांगण्यात येईल की ते स्वतःलाच खूप हुशार समजायचे किंवा त्यांचं स्वतःबद्दलचं असं मत होतं की पूर्ण पृथ्वीवर फक्त आपणच आहोत आणि आपल्यावर आता पुन्हा कोणाचंच परकीय आक्रमण होणार नाही. म्हणजे अशा विचारांमध्ये हे भारतीय राहत होते की आता ह्याच्या पुढे परकीय आक्रमण होऊ शकणार नाही किंवा परकीय भारतावर येऊ शकणार नाही. मग ह्याच्यामुळे काय झालं की त्यांनी जो त्यांचा परकीयांबद्दलचा दृष्टिकोन होता हा थोडा ढासळला किंवा त्यांनी तिथे कमी प्रमाणात लक्ष दिलं. मग त्याचा परिणाम काय झाला की पुढे आपल्याला तुर्कांचं आक्रमण झालेलं दिसतं. ओके. त्याच्यानंतर मुघलांचं आक्रमण झालेलं दिसतं, त्यानंतर इंग्रज आले. ओके. तर अशा याच्या परिणामामुळे किंवा असा परकीयांबद्दलचा दृष्टिकोन असल्यामुळे आपल्याला अनेकदा परकीय आक्रमणाला सामोरं जावं लागलं. त्याच्यानंतर धार्मिक स्थितीमध्ये पहिला पॉईंट आहे धर्म व संप्रदाय. आता धर्म व संप्रदाय हे आपण प्राचीन काळापासून तर बघत आलेलोच आहोत की सुरुवातीला बौद्ध आणि जैन धर्म यांचं वर्चस्व भारतावर होतं. ओके. पण ह्या मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला किंवा मध्ययुगीन काळामध्ये सुरुवात होण्याच्या दरम्यान भारतामध्ये अजून दोन नवीन संप्रदाय उदयास आले, ते म्हणजे शैवपंथ आणि वैष्णवपंथ. आता जे शैवपंथ आहे हे बेसिकली लॉर्ड शिवा किंवा शंकराची पूजा करणारे, आणि वैष्णवपंथ हे विष्णूची पूजा करणारे आहेत. ओके.
त्यांना म्हणजे जे शंकराची पूजा करतात त्यांना शैवपंथीय बोलतात, आणि जे विष्णूची पूजा करतात त्यांना वैष्णवपंथीय म्हणतात. ओके. मग पुढे शैवपंथामध्ये सुद्धा अजून उपपंथ आले. ओके. जसं कापालिक, त्याच्यानंतर पाशुपत, लिंगायत, असे वेगवेगळे पंथ आपल्याला शैव धर्मामध्ये सुद्धा किंवा शैव पंथामध्ये दिसून येतात. ओके. मग त्याच्यानंतर अजून एक ग्रुप झाला, तो म्हणजे जे स्त्री शक्ती किंवा देवी, त्याच्यामध्ये मग दुर्गा असेल, महिषासुरमर्दिनी असेल, म्हणजे स्त्री शक्तीची पूजा करण्याचा किंवा उपासना करण्याचा एक वेगळा गट तयार झाला. तर असे संप्रदाय त्या काळामध्ये उदयाला आले. ओके. मग पुढे धार्मिक अवनती. तर आता धार्मिक अवनतीमध्ये काय झालं, मुळात हे जे आपण बघितलं की वेद किंवा जे धर्मांचा अभ्यास करण्याचा अधिकार हा फक्त ठराविक वर्गालाच होता, म्हणजे म्हणजे ब्राह्मण वर्गाला होता. आणि हे जे वेद, उपनिषद किंवा जे धर्मग्रंथ आहेत हे मुळात संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले होते. तर आता ही संस्कृत भाषा सामान्य माणसांना उमगणारी नव्हती किंवा सामान्य माणसांना कळणारी नव्हती. तर मग ह्याचा फायदा ह्या ब्राह्मण लोकांनी घेतला. म्हणजे तेव्हा त्यांना काय म्हणू शकतो, समाजामध्ये एक चुकीचा मेसेज देण्याचं काम किंवा धर्माविषयी चुकीची संकल्पना देण्याचं काम त्यांनी केलं. ओके. ॲक्च्युली धर्मामध्ये काय सांगितलं आहे ते न सांगता चुकीच्या पद्धतीने त्यांनी धर्माची संकल्पना समाजामध्ये मांडली. मग त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण झाली. त्याच्यानंतर कर्मकांड, अनेक अनिष्ट रूढी परंपरा समाजामध्ये निर्माण झाल्या. ओके. मग ह्याच्यामुळे काय झालं की धार्मिक अवनती होण्यास हळूहळू सुरुवात झाली. ओके. त्याच्यानंतर आर्थिक स्थिती. आता जे प्राचीन काळापासूनच आपण बघत आलो आहे की जी भारताची आर्थिक स्थिती होती, म्हणजे भारत हा आधीपासूनच संपन्न आणि सुखी देश होता. ओके. तर ह्या काळामध्ये सुद्धा भारताची आर्थिक परिस्थिती ही चांगली होती. त्याच्यानंतर जी खेडी गावं होती ही स्वयंपूर्ण होती. त्यानंतर कृषी हा मेन भारताचा व्यवसाय होता. ओके. तर ही अशी एकंदरीत भारताची आर्थिक परिस्थिती होती. तर आता या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अरब स्थानामध्ये इस्लाम धर्माची स्थापना कशी झाली, मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना का केली, इस्लाम म्हणजेच त्याचा अर्थ होतो शांती, हे आपण बघितलं. ओके. त्याच्यानंतर आपण भारतामधली त्या दरम्यान परिस्थिती काय होती, भारतामध्ये कशी राजकीय परिस्थिती होती, त्याच्यामध्ये बलशाली राष्ट्र कोणती, बलशाली घराणी कोणती होती ते बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की उत्तर भारतामध्ये, पुन्हा पूर्व भारतात आणि मध्य आणि दक्षिण भारतामध्ये कोणती घराणी होती आणि त्याची राजकीय परिस्थिती काय होती ते बघितलं आपण. त्याच्यानंतर राजकीय अवनती होण्यामागची काय कारणं होती. ओके. त्याच्यानंतर त्या काळामध्ये भारतातली सामाजिक स्थिती काय होती. ओके. तर त्या सामाजिक स्थितीमध्ये आपण बघितलं वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था, त्याच्यानंतर स्त्रियांची स्थिती बघितली आणि परकीयांबद्दलचा दृष्टिकोन बघितला. त्यानंतर आपण धार्मिक स्थिती बघितली. तर धार्मिक स्थितीमध्ये आपण बघितलं की कोणते संप्रदाय त्याच्यामध्ये उदयास आले. ओके. त्याच्यानंतर धर्माची अवनती कशा पद्धतीने झाली आणि शेवटी आपण बघितलं की त्यावेळेस भारताची राजकीय परिस्थिती कशी होती. ओके. धन्यवाद.